आज गाव येथे आलो होतो आजूबाईची सवारी पाहण्यासाठी. आता ही काही असं एवढा भयंकर मॅटर विना असं कधी वाटलं बी नव्हतं. तर आज जाणं होतं आजूबाईची स्वारी पाहण्यासाठी, ते म्हणजे कुठं आपल्या अनवा गावात. आता आम्ही तिघच नव्हतो तर हे 2 भाई पण होते. वेळ ना करता असे जे 2-4 शब्द बोलत बोलत लगेच निघालो समोर जाण्यासाठी. मग अनवेत आलो, शुभम भाईच्या पाहुण्याच्या घरी गाड्या लावून दिल्या. मस्त पैकी आतमध्ये आलो. इकडे कोणी कपड्यानं तोंड पुसतं, तर इकडे कोणी केस लावतं, तर इकडे कोणी पावडर लावतं. मग असा शिव पोरांचा छोटा मोठा नट्टा पट्टा करून आम्ही लगेच निघालो मंदिराकडे जाण्यासाठी. मग चाललो होतो मंदिराच्या दिशेने आणि मंदिराजवळ आलो, गर्दी पाहत होतं. बापरे बाप. मग न खसता लागे मस्त पैकी नम्रात लागलो. असं वाटलं मागच गर्दी आणि इकडे पुढे पण लय गर्दी होती. आणि मस्त पैकी देवी आईचं दर्शन वगैरे करून घेतलं. दर्शन वगैरे करून तर आलो होतो इकडे जत्रेत, आणि इकडे पाहत होतं लहान लहान लेकराचेच खेळणे होते. खेळणे म्हणजे आता पाळणे वगैरे, म्हणजे मोठ्या लोकांचं काहीच नव्हतं. मग आता वाजले होते 4 आणि टाइम बिले झाला होता, आणि मग लगेच निघालो आजोबाईंच्या स्वारीकडे जाण्यासाठी. आता ज्या गल्लीतून आजोबाईंची स्वारी लिंक तिथे आलो होतो, पण पब्लिक पायसन तर पायाचंच काम नाही. डायरेक्ट जिथे लोक नजर जाईल तिथे लोक पब्लिकच होती. आता देवी आईची स्वारी लिंगण्यासाठी तर तयारी आता चालूच झाली होती, फक्त थोडा वेळ होता. आता इकडे एक जोतनी तर लय मोठ्या संख्येने जोत पेटल्या होत्या. आता जिकडे नजर गेली तिकडे फक्त जोत म्हणजे जोतच दिसत होत्या. मग आता या देवी आईची पण स्वारी लिंगली होती. मग आता घ्या तुम्ही समोर व्हिडिओ पाहून. हे हाती परडी कुंकू भाळी अंतरी सेवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तू. तर देवी आईची सवारी बघून तर आम्ही चाललो घरी. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.